कृष्णाने सांगितलं होतं, जीव कर्मेची मरती आणि कर्मेची फळ पावती. कर्मानुसार जीव जगत असतो, कर्मानुसार त्याला प्राप्त होत असतं. निष्काम तू कर्म करत राहा. अनेक चरित्राचं उदाहरण आपल्याला देता येतं मायबाप हो. एक वेळेस द्रौपदी लहान असते. लहान असताना आपल्या मैत्रिणीसोबत खेळत खेळत एका नदीवरती जाते. नदीवरती गेल्यानंतर एक साधू महात्मे त्या नदीमध्ये स्नान करत असतात. स्नान करत असताना नदीच्या काठावरती आपले वस्त्र काढून ठेवलेले आहेत मैत्रिणी सोबत, आणि ते वस्त्र या द्रौपदीने उचलले आणि एका दगडाच्या बाजूला ठेवलेले आहेत मायबापू. त्या महात्म्यांनी स्नान केल्यानंतर बाहेर निघाले, पाण्याच्या बाहेर बघतायत कुठं कपडे दिसत नाहीत. आणि दुसऱ्या घाटावरती जाऊन द्रौपदी हसलेली आहे. संन्याशाला कपडे सापडत नाहीत, लक्षात ठेवा. हसल्यानंतर त्या साधूला राग आलेला आहे मनामध्ये, आणि त्या क्षणी शाप दिला, ज्यांनी माझे हे वस्त्र हरण केलेत ना त्याचे एक दिवशी वस्त्र हरण होईल आणि सगळ्यांच्या समोर त्याला लज्जित व्हावं लागेल. लक्षात ठेवा. फक्त हसल्याचं द्रौपदीने कर्म केलेलं आहे, लक्षात घ्या. काय हसली फक्त. पुन्हा एक दिवशी विदर्भ नदीच्या काठावरती हीच द्रौपदी पुन्हा मैत्रिणीसोबत स्नानासाठी गेलेली आहे. स्नानासाठी गेल्यानंतर एक अंध ऋषी त्या ठिकाणी स्नान करत असतो. दुसऱ्या ठिकाणी जाऊन ह्या कन्याने छोट्या होत्या, द्रौपदी दुसऱ्याही महिला होत्या, स्नान करण्यासाठी गेल्या. गेल्यानंतर तो अंध ऋषीने स्नान केलं आणि कमराचं जो वस्त्र होतं ना, ज्याला कोपिन म्हणतो आपण, ते वस्त्र वाऱ्याने उडून गेलेलं आहे त्या आंधळ्या ऋषीचं. ऋषी बिचारा इकडे तिकडे दगडावरती पाहत होता. द्रौपदीला करुणा आली की अरे आंधळा बाबा आहे. ती त्या ठिकाणी आली आणि पाहती तर त्याला त्याचं वस्त्र सापडत नाही. कुठलाही विचार नाही केला. आपला जो शालू होता ना, शालू टर्कन फाडला आणि कमराला बांधण्यासाठी याच द्रौपदीने त्या आंधळ्या ऋषीला वस्त्र दिलेलं आहे मायबाप हो. त्या ऋषीने चापून पाहिलं, अगं कन्ये, मुली हे वस्त्र माझं नाहीये. तिने सांगितलं, राहू द्या बाबा, तुमचं काय आणि माझं काय. खुश झाला तो आंधळा ऋषी आणि तोंडातून एक वाक्य निघालं, मुली, या वस्त्राला जेवढे उभे आणि आडवे धागे आहेत ना, तेवढे वस्त्र भगवंत ज्यावेळेस तुझ्यावर वेळ येईल ना, त्यावेळेस तुला पुरवेल. लक्षात घ्या. इथंही कर्म आहे. लक्षात, कर्म महत्वाचं आहे. पुढे कथा जाते, दिवस निघून जातात. राजा धृतराष्ट्र आहे. धृतराष्ट्र सगळ्यांना माहिती आहे आंधळा आहे. मागच्या 14 जन्मापूर्वी या धृतराष्ट्राने एका पर्वताला आग लावली. ती आग पेटत 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 एका दरीपर्यंत गेली. त्या दरीमध्ये एक सर्पिन होती, साप होता, तिचे 100 पिल्ले होते. त्या आग लागल्यामुळं तिचे डोळे गेले आणि तिचे 100 मुलं त्याच्यामध्ये जळून भस्म झालेले आहेत. आणि या सर्पिणीने शाप दिला, ज्याने कोणी या पर्वताला आग लावली असेल त्याचे डोळे जातील आणि त्याच्या समोरासमोर जसे माझे 100 मुलं जळून भस्म झाले ना, त्याच्या समोर 100 मुलं त्याच्या समोर मरतील. म्हणून हा 14व्या जन्माचं पापाचं गठोडं आता इथं धृतराष्ट्र आंधळा झाला आणि समोर 100 मुलं निघाले आहेत. कर्म कुठं चुकतं माय बापू हो. कर्मे राम वनवासा गेला, कर्म चुकत नाही माय बापू हो. दशरथाला कर्म चुकलं नाही, वियोग झाला. कुठे चुकतं कर्म. आणि मग ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होतं ना, ज्या भगवान परमात्म्याने वस्त्र पुरवलं, त्या कानाचं, त्या द्वारकानाथाचं ज्यावेळेस बोट कापलं होतं ना, बोट,
सत्यभामेने सांगितलं, बस काम नाही तुम्हाला, घेतलं का कापून बोट? एवढंच कामे ह्यांना पाहायला लागली, इकडे तिकडे रक्त वाहतंय. द्रौपदीने क्षणाचा विलंब न लावता आपला भरजरी शालू फाडला आणि त्या द्वारकानाथाच्या बोटाला बांधला. ते ऋण भगवंत म्हणतात की माझ्यावरती ज्यावेळेस वेळ पडेल ना, मी नक्की तुला मी त्याच्यातून उतराई झाल्याशिवाय राहणार नाही. विचार केला का तुम्ही, कोणत्या कोणत्या कर्माने कसा कसा योग येतो. आता पुढे या हस्तिनापूर मध्ये ज्यावेळेस दुर्योधन दुःशासनाला सांगतो, आण त्या द्रौपदीला ओढत, समोर आणलेलं आहे. तिच्या मनामध्ये होतं की मी एक कुलवधू आहे,